नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उखाणा मराठी या आपल्या उखाण्यांच्या सुंदर दुनियेत। मंडळी, आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि तुम्ही त्या उखाण्यांना चांगला प्रतिसादही देता। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उखाण्यांचा एक नवा पराविषय। मैत्रिणींनो, लवकरच वटपौर्णिमेचा सण येतोय आणि आपल्याला माहितच आहे की वटपौर्णिमेच्या सणाला सुवासिनींचा मोठा मेळा जमतो आणि या सुवासिनींच्या मेळ्यात उखाणा तर घ्यायलाच हवा। त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वटपौर्णिमेनिमित्त सुंदर आणि सोपे उखाणे, जे पाठ करायला अगदी सोपे असतील। चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया। उखाणा नंबर 1। वटसावित्रीला नमन करते, तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य। वटसावित्रीला नमन करते, तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य। रावांचे नाव घेते, त्यांना मिळू दे 100 वर्ष आयुष्य। उखाणा नंबर 2। वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा मारते 7। वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा मारते 7। रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असू द्या आमच्यावर आशीर्वादाचे हात। उखाणा नंबर 3। वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे। वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे। रावांसाठी प्रार्थना करते, त्यांचे आयुष्य खूप खूप वाढे। उखाणा नंबर 4। तुटणारा तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा। तुटणारा तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा। रावांचे नाव घेते, सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। उखाणा नंबर 5। वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान। वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान। रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान। उखाणा नंबर 6। 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरली। 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरली। रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली। उखाणा नंबर 7। सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड। सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड। रावांची होती मला कॉलेजपासून आवड। उखाणा नंबर 8। आज वटपौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी। आज वटपौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी। रावांचे नाव घेते, मला आवडली टिंबटिंबांची वाडी। उखाणा नंबर 9। वडाला घालते फेरे, देवाला करते नवस। वडाला घालते फेरे, देवाला करते नवस। रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस। उखाणा नंबर 10। वडाची पूजा करण्यासाठी जमल्या साऱ्या बायका। वडाची पूजा करण्यासाठी जमल्या साऱ्या बायका। रावांचे नाव घेते, आता सर्वजण ऐका। तर मंडळी, हे होते वटपौर्णिमेनिमित्त सुंदर आणि सोपे उखाणे। तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला आपल्या या चॅनलवर जवळपास सर्वच प्रकारचे उखाणे बघायला मिळतील आणि जर तुम्हाला तुमच्या लव्ह स्टोरीचा किंवा लग्नाच्या प्रवासाचा कस्टमाइज उखाणा हवा असेल तर मला कमेंटमध्ये उखाणा टाईप करा। मी नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करून तुम्हाला हवा तसा उखाणा बनवण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा। धन्यवाद।